काही काही स्त्रिया मला कमेंट करत आहेत की पुरुष प्रधान देश आहे आपला. ठीक आहे, मानलं पुरुष प्रधान देश होता, आता स्त्री प्रधान देश झाला आहे. तुम्ही पाहत असाल स्त्री प्रधान देश होत चालला आहे, पुरुष प्रधान देश राहिला नाहीये. पहिला होता पुरुष प्रधान देश होता. आता सगळं बदलत चाललं आहे. कुठेतरी स्त्रियांच्या हातामध्ये ती सत्ता चालली आहे आणि स्त्री प्रधान देश होत चालला आहे. त्यामुळे उगाच उचलली जीभ लावली टाळायला अशा कमेंट करायचं जाणू का आसपास. व्हिडिओची एक झलक पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल ही एक स्त्री असून पुरुषांची बाजू घेते, ते पण काही पुरुषांची. ती खूप स्त्रियांसाठी दर्दनीय गोष्ट आहे. तर ती जी बोलते स्त्री प्रधान पुरुष प्रधान संस्कृती संपलेली आहे आणि स्त्री प्रधान संस्कृती आता आलेली आहे, तर तिचं नॉलेज खूप कमी आहे. ती काहीही बोलू शकत नाहीये. तिने कुठं वाचलं? अजूनही गुगल सर्च केल्यावर तुम्हाला समजेल का अजूनही भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे. पुरुष प्रधान संस्कृती का आहे? जेव्हा पुरुषांसाठी लग्न ही संस्था सुरू केली त्यांच्या सोयीसाठी, त्यामुळे बाई आपला सगळा घर दार, आई वडील मैत्रिणी गाव सगळं सोडून एका पुरुषावर विश्वास ठेवून त्याच्या प्रेमाखातर ती सगळं सोडून त्याच्या गावाला जाऊन त्याच्या घरी राहते. त्याच्या पद्धतीने ती स्वतःला ढाळते, त्याच्या आई वडिलांची मनोभावी सेवा करते, त्यांच्या मुलाबाळांचा सांभाळ करते, त्यांच्या नातेवाईकांचं करते आणि स्वतःचं सगळं अस्तित्व ती विसरून जाते. आणि जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीसाठी सगळं आपलं सर्वस्व सोडून तिच्या गावी जाऊन राहील लग्न झाल्यानंतर आणि तिच्या आईवडिलांची सेवा करल, तिच्या नातेवाईकांचं बघल, तिच्या मुलाबाळांचं बघल, तेव्हा मी म्हणते स्त्री प्रधान संस्कृती आली. जोपर्यंत एक स्त्री लग्न संस्था आहे आणि एक स्त्री लग्न करून मुलाच्या गावाला जाते, मुलाच्या घरी राहते आणि मुलाकडच्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना सगळ्यांना सर्वस्व मानते, तोपर्यंत स्त्री प्रधान संस्कृती अजूनही भारतामध्ये आलेली नाही. तुम्हाला काय वाटतं? तर मला नक्की कमेंट करा आणि सांगा की भारतामध्ये स्त्री प्रधान संस्कृती आलेली आहे का नाही. कारण अजूनही 4 वर्षाच्या मुलीवर 60 वर्षाचा म्हातारा बलात्कार करून तिचा खून करतोय, असं अजून एकाही बाईनी केलं नाहीये. कुठल्या पुरुषावर बलात्कार केलाय आणि त्याचं खून करून तुकडे करून त्याला शेणामध्ये ठेवलंय. एक घटना घडली म्हणून काय स्त्री प्रधान संस्कृती आलेली नाही. 1000 घटना स्त्रियांवर अत्याचाराच्या होत आहेत, अजूनही होत आहेत. स्त्री म्हणजे म्हातारी सुद्धा असुरक्षित आहे, लहान मुलगी सुद्धा असुरक्षित आहे. एक स्त्री भारतामध्ये असुरक्षित आहे. पुरुषांपेक्षा जास्त लक्ष देण्याची गरज आहे ती स्त्रियांकडे. आणि ही बाई एक स्त्री असून तिला स्त्रीचं दुःख दिसत नाही, तिला त्या काही पुरुषांचं पडलेलं आहे, काही पुरुषांचं दुःख दिसतंय. हे खूपच दर्दनीय गोष्ट आहे. तर प्लीज स्त्रियांनो, मला तुम्ही कमेंट करा का मी चुकीचं बोलते का? स्त्री प्रधान संस्कृती खरंच भारतामध्ये आलेली आहे का? नाही आली. मला वाटतंय अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा.